हॅलो गाईज, दिस इज हर्ष अँड वेलकम टू आवर व्लॉग. तर ॲज इट्स मंथ ऑफ मे आपण सर्व चाललो आहोत सहलीला विथ फुल फॅमिली. तर या सहलीला आपण ट्रॅव्हल करणार आहोत थ्रू आउट दिस कोस्टल रूट. सुरुवात केली आमच्या सोमनाथ दादानी, जो आहे मॅनेजमेंट टीमचा को हेड. सगळ्यांनी आपली ट्रिप एन्जॉय करायची आहे, खूप मजा मस्ती करायची आहे, खूप खूप रील्स करायची आहे. हा आमचा मॅनेजमेंट टीमचा हेड अरुण दादा. माईक चालू असून सुद्धा ह्याला वाटत होतं माईक बंद आहे. बघा कसा करतो. हा आमचा आचारी गणेश दादा. ह्याला आमच्यासोबतच आमच्या गाडीच्या सुद्धा बुकेची काळजी होती. डिझेल टाकूया आणि डिझेल जरा कमी, थोडं पुढे जाऊन चहा नाश्ता वगैरे सोय केलेली आहे, ती करूया. नंतर तुम्हाला पुढे सुरू जायचं असेल ते पण जाऊन या. तर ही आहे आमच्या गणेश दादाची वाईफ म्हणजेच गायत्री वहिनी. ही आमच्या रील्स प्रोडक्शनची हेड आहे. आणि बघा कशी आत्तापासूनच फेम घेते, फेमस होण्याच्या आधीच. मज्जा मस्ती करता करताच आपण पोचलो आहोत आता पेट्रोल पंपाला. तेवढंच दादानी ज्यांनी पेमेंट केली नव्हती त्यांचे पेमेंट्स घेणं स्टार्ट केलं. कॅश व जीपे काहीही चालेल, तुम्ही द्या फक्त. पेमेंट घेतल्याच भाईला एकदम खुशी झाली आणि एकदम शांत बसला तो. आता काही टेन्शन नाही. सहलीचे सदस्य तुम्हाला इथे दिसतील. तर आज आहे संडे, म्हणजेच संडे राईड. तर संडे राईड बघायला आम्ही गेलो हायवेवरती. तर बघा वेगवेगळे बाईक्स दिसत आहेत. खूप सारे बाईक्स दिसले पण सगळ्यांनाच कॅप्चर नाही करू शकलो. काय दादा, मला पण येतो का राईडला? ड्रायव्हर दादा येताच त्यांनी पूजा केली गणपती बाप्पाची. गणपती बाप्पा मोरया. आणि गणपती बाप्पा मोरया बोलत बोलत आपण पोचलो आहोत पालीला. बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर रोडच्या बाजूला एका झाडाखाली मस्त जागा बघितली आणि बनवला तिथे नाश्ता. हा बघा कसा चर्र 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 कांदा कापतोय. वहिनीने घेतला टोमॅटो लसूण अद्रक कापायला. दादा तिकडे कढीपत्ता काढतोय. ही माझी आई, हिने घेतलेले आहेत लसूण सोलायला. आणि तिकडे नाश्ता चालू पण केला. हा मी एका साईडला लावला चहा आणि एका साईडला लावली बुर्जी. आणि हे बनवण्यासाठी आम्ही स्पेशल आचारी पोशीरवरनं बोलवलेले आहेत. त्यांची स्टाईल बघा. फायनली बुर्जी रेडी झाली आणि भूक एवढी लागलेली की खाता खाता काही व्हिडिओ बनवलीच नाही. हे आमचे वेले काका. ह्यांना यांच्या आईने गाडी घेऊन नाही दिली, त्यामुळे रुसलेले आहेत थोडे. विषय सॉर्ट झाल्यानंतर वेले काकांनी वाजवली शिटी आणि निघालो आम्ही. हे बघा असं गॉगल घालून भारी दिसतंय. ॲटिट्यूड तर बघायचा, नुसतं ॲटिट्यूड. रस्त्यात जाता जाता लागला आम्हाला पाऊस. दिव्यागरला पोचताच आम्ही घेतली मच्छी. थोडा पुढे जाताच आम्हाला पोलिसांनी थोडं थांबवलं. निघताच दिसली हायाबुसा विच वॉज लोडेड ऑन हायलेक्स. गरम तर खूप होत होता पण AC गाडी होती त्यामुळे काही टेन्शन नाही राहिला. तर प्रवास करता करता फायनली आपण पोचलो आपल्या हॉटेलला. पार्किंग जी होती ती हॉटेलच्या ॲडजस्टंट साईडला होती, त्यामुळे आम्हाला हे असे पार्सल द्यायला लागले आमच्या लगेजचे. फायनली सगळं लगेज आलेलं आहे आणि माझी पूर्ण झाली हवा टाईट लगेज इकडून तिकडे करताना. प्रोटीनसाठी घेतला बनवायला अंडा. आणि हा बघा रिअल आचारी. हा बघा गोड पाणी. आणि हा एक खारा पाणी. हा बो दिव्यागरचा बीच म्हणजे नुसता क्राऊडेड रे. एकदम सुंदर असं सनसेट बघता बघता, लाटांची मजा घेता घेता, लाटा एन्जॉय करता करता बघा माझी खुशी काय लेवलला होती. एकदम मजाच येऊन गेली एवढा भारी सनसेट बघून. आणि ह्यांनी मला बनवलं व्हिडिओग्राफर. आता ही एक पोस्ट तुम्ही नोट करा. पूर्ण ट्रिपभर ह्यांनी हीच पोज केलेली आहे. खुश आहेत कारण की यांचे फोटो व्हिडिओ एक नंबर आलेले आहेत. वन्स मोर दिलं यांनी करून चालू यांचा बाल्या डान्स. त्यानंतर आमचा जो आचारी आहे गणेश दादा, त्याला धावरे म्हणतात. अरे तो पळून गेला तर जेवण कोण बनविल? न विचारता किंमत दिली करून घोडागाडी आणि लागले आमचे घोडे. 50 रुपये सीट असलेली घोडागाडी सरळ हा बोलला 1900 रुपये. तर 1900 तर आम्ही ह्याला घंटा दिले नाही. गप दिले 1200 रुपये. तेवढे पण नव्हते द्यायचे पण आता द्यावे लागले आम्हाला. सो गाईज इट्स डे 2 आणि घालून स्कर्ट लेडीजने रील्स बनवले पटापट. दुसऱ्या दिवशी पण सेम पोज देऊन ह्यांनी बनवली रील. त्यानंतर आपण निघालो हरिहरेश्वरकडे. बसच्या शेवटी मी बसलेलो आणि माझ्या बाजूला एक सीट खाली होती.
काय माहिती माझ्या बाजूला बसणारी कधी येणार. हे बघा कसा टावेल चष्मा लावून भूत आलाय आमच्या बसमध्ये. हा आमचा भूषण दादा इंग्रजी गाणे लावून बघा कसं वाईप करतो. मज्जा करता करता आपण पोचलो आहोत हरिहरेश्वरला आणि बघा किती मोठी लाईन आहे आणि गरम पण खूप होत होतं. ओम नमो पार्वती पते. खूप छान आणि सुंदर दर्शन झाल्यानंतर आम्हाला खूप भूक लागलेली आणि आमचे नशीब एवढे चांगले होते की आम्हाला मिळालं चविष्ट महाप्रसाद. त्यानंतर आम्ही गेलो श्रीवर्धन बीचला. काय सुंदर बीच होतंय. बीचवर पोहोचतात पोहायची तयारी केली आणि गेलो पोहायला, त्यामुळे काय शूट नाही केलं. मस्तपैकी पोहून आल्यानंतर बनवलं मसाला पापड, त्यानंतर गरमागरम खिचडी भात आणि त्यासोबत पापड लोणचं. आणि या दोघांनी तर बेडच्या खालीच यांचं एक छोटंसं घर बनवलेलं. आजकालची पोरं नुसती मोबाईलवरच. ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जाओ ले जे कोई तो ना लागे किसी तरह गया सुन जे अरे बंद करो भाई. मित्रांनो हिला बघा जर्मन लँग्वेज येते. Mein Name ist Tascha. Ich komme aus Indien. Ich wohne in Lille. Ich bin Studentin von Beruf. Meine Muttersprache ist Marathi. Ich spreche Hindi, English, Marathi und Deutsch. समजलं तर काय नाही, शिकायला लागेल, पण जे काय बोलली भारी बोलली. त्यानंतर घेतले छोट्या पोरांचे खेळ. बघा असे रपा पळताना. सर्व मेंबर्सचं एक कस्टमाइज की चेन फोटोवाला बनवलं आणि त्यांना देऊन टाकलं ॲज अ रिटर्न गिफ्ट. त्यांचा स्पेशल सत्कार बघा तुम्ही. फायनली इट्स दिवस तिसरा आणि हा दिवस घरी परत जायचा होता. सकाळची सुरुवात झाली गुणुताईच्या बनवलेल्या स्पेशल झणझणीत तिखट मिसळपासनं. हा बघा आता टेस्ट करून दाखवाला. 50 रुपये का ओव्हर ॲक्टिंग का. आणि हे सर्व एन्जॉय करतात मिसळ पाव. इकडे काढले आचार्यजींनी स्पेशल रस्सा आणि तरी. इथं कुत्र्यांसाठी थोडंसं दिलेलं जेवायला. हे बघा ज्यांनी पण एवढं का लावला ना, मास्टर माइंड, डायरेक्ट मास्टर माइंड. आमचं तर मन भरलं नव्हतं म्हणून आम्हाला घरी जायचं नव्हतं, पण बसला पण घरी जायचं नव्हतं, त्यामुळे खेचत आम्हाला तिला घरी न्यायला लागली. बदाम शेकवाला याला पण नुसती घाई झाली बघा. घरी जाता जाता श्रीवर्धन बीचचा हा कोस्टल रूटवाला व्ह्यू एक नंबरच होता. तुम्ही एन्जॉय करा. या बीचचे पाणी वेगवेगळ्या रंगात दिसत होतं, त्यामुळे बघून डोळ्यांना खूप आनंद आणि सुकून मिळत होतं. त्यासोबतच आम्हाला एक आयलंडसुद्धा बघायला मिळालं. समुद्र खूप शांत आणि सुंदर होतं. आता एवढा भारी समुद्राचा व्ह्यू आणि हे लोक रील्स नाही बनवणार असं तर होणार नाही. हे बघा परत तीच पोज इथे. नेक्स्ट ट्रिपला माझी रिक्वेस्ट आहे की ही पोज चेंज करून नवीन पोज आणा. समुद्रकिनारे एक असा घर तर घेतलाच पाहिजे. हे रोडच्या साईडला तुम्हाला हे लाल लाल दिसतंय ते मासे पकडायचे जाळे आहे. बघा किती मोठा हा जाळा आहे आणि संपतच नाही आहे. कोस्टल रूटला बघता बघता आपण चाललो आहोत दिघी जेट्टीला. जेट्टीला पोहोचताच बस बोटवर लोड केली आणि झाली सुरुवात दिघी जेट्टी ते मुरुडच्या प्रवासाला.
जेट्टीवरून निघताच 2 हायलक्स फुल्ली मॉडिफाईड आपल्याला दिसल्या आणि त्यानंतर आम्ही गेलो खोकरी घुंबाडला. स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट तर इथे हा गाणं शूट झालेला, त्यामुळे आम्ही परमिशन घेऊन या गाण्यावरती एक रील बनवली होती. फायनली तिथून आपण थेट निघालो घरी जायला आणि गणेशदादासारखेच आम्ही सर्व पण झोपलेलो, त्यामुळे जास्त काही शूट करता आलं नाही. रस्त्यामध्ये एक चाय ब्रेक आणि एक जेवणाचा स्टॉप घेतल्यानंतर फायनली 12:30 ते 1च्या मध्ये नेरळा पोचलो. अप्रतिम कोऑपरेशन आणि मॅनेजमेंटमुळे ही ट्रिप खूपच सक्सेसफुल झाली. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्लॉग. आय होप हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर मला एक थम्सअप द्या आणि मला सांगा की मी अजून काय इम्प्रूव्ह करू शकतो. ट्रिप तर खूप चांगली होती, मी खूप एन्जॉय केलं ट्रिपमध्ये आणि मजा पण आली. अशीच ट्रिप्स आपण पुढे पण करत राहूया. थँक्यू सो मच. बाय.